नमस्कार, आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि मसालेदार छोले मसाला। हा छोले मसाला नैवेद्याच्या ताटामध्ये एक परफेक्ट ऑप्शन आहे। तो तुम्ही भटुऱ्यांबरोबर, पुरीबरोबर, चपातीबरोबरही खाऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी 2 वाटी छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते। आता पाणी गाळून ते मी इथे घेतले आहेत। तुम्ही 7 ते 8 तास छोले जरी भिजवले तरी चालतील। आता छोले शिजवताना आपल्याला इथे 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंगा, 4 मिरे, 2 तमालपत्र आणि चहाचे पाणी करून घ्यायचे आहे। म्हणजे अर्धा कप पाण्यामध्ये 2 चमचे चहा पावडर घालून ते उकळून गाळून घ्यायचे आहे। आता कुकरमध्ये छोले टाकून आपल्याला हे सर्व साहित्य त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। चहाचे पाणी वापरल्यामुळे छोल्याला अतिशय सुंदर रंग येतो आणि चवही छान लागते। अमृतसरी छोले बनवताना ही एक सिक्रेट टिप आहे। ही प्रोसिजर तर तुम्ही कधी केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा, खूप छान रंग येतो। नंतर 2 वाटी छोल्यांसाठी आपल्याला अंदाजे 3 ते 4 वाटी पाणी घालून कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। पाणी घातल्यानंतर त्यामध्ये तुम्ही चवीनुसार थोडेसे मीठ सुद्धा घालून घ्या। आता आपण वाटण्यासाठी लागणारे साहित्य बघू। 1 वाटी उभा चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली पाव वाटी कोथिंबीर, 1 वाटी उभे चिरून घेतलेले टोमॅटो, 1.5 चमचा सुके खोबरे आणि लसणाची पेस्ट, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 2 हिरवी मिरची। मसाल्यांमध्ये आपण इथे हळद, काश्मीरी लाल मिर्च, छोले मसाला, धना पावडर, चाट मसाला, जिरं, मोहरी आणि मीठ घेतले आहे। ह्या सर्वांचे योग्य प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असते। आता इथे मी मीडियम गॅसवर कढई गरम करून घेतली आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 पळी अंदाजे तेल घातले आहे। तेल चांगले गरम झाले की आपण त्यामध्ये कांदा टाकून तो परतून घेणार आहोत। आपल्याला इथे कांदा एक 2 ते 3 मिनिट गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी जरासा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घेतला आहे। आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत। टोमॅटो सुद्धा आपल्याला 1, 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत आणि परतून घेणार आहोत। टोमॅटो थोडासा शिजायला लागला की आपण कढईचा गॅस बंद करून घेऊ आणि हे सर्व मिश्रण थोडेसे थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। आता आपल्याला ह्यामध्ये साधारण 1-1.5 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपण हे बारीक वाटून घेणार आहोत। हे वाटत असताना तुम्ही थोडंसं पाणी सुद्धा घालू शकता। अगदी बारीक कन्सिस्टन्सीचं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी अगदी बारीक हे वाटण वाटून घेतले आहे। आता आपण एका कढईमध्ये थोडे तेल टाकून घेऊ आणि तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये जिरी आणि मोहरीची फोडणी देऊन घेऊ। आता आपल्याला यामध्ये आपण वाटून घेतलेले वाटण घालून घ्यायचे आहे। हे वाटण आपण बारीक गॅसवरती तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेणार आहोत। आता आपले वाटण परतेपर्यंत आपण एकीकडे कुकरमध्ये शिजवून घेतलेले छोले काढून घेऊ। आपल्या भाजीला चांगली कन्सिस्टन्सी येण्यासाठी यातीलच साधारण 4 ते 5 चमचे छोले, थोडीशी दालचिनीचे तुकडे आपण मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ओबडधोबड हे वाटून घेतलेले आहेत। आता आपण वाटणामध्ये चिमूटभर हळद, छोले मसाला अंदाजे 2 ते 3 चमचे, काश्मीरी लाल मिर्च पावडर, धना पावडर, चाट मसाला, मीठ आणि सुके खोबरे आणि लसूणची बनवून घेतलेली पेस्ट घालून घेणार आहोत।
जर तुमच्याकडे खोबरे आणि लसणाची पेस्ट नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता। आता हे आपण छान मिक्स करून घेऊ आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट हे वाटण बारीक गॅसवरती परतवून घेऊ। वाटण छान परतले गेले की त्याला तेल सुटते। आता ह्या स्टेजला आपल्याला त्यामध्ये वाटून घेतलेले छोलेची पेस्ट घालायची आहे आणि शिजवून घेतलेले छोले पाण्यासकट घालायचे आहेत। पाण्यासकट छोले घातल्यामुळे भाजीला रंग खूप सुंदर येतो। आता ही भाजी आपण 5 मिनिट उकळून देणार आहोत। जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही पाणी घालू शकता। तुमच्या आवडीनुसार भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। आता 5 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवरती ही भाजी उकळून द्यायची आहे आणि 5 मिनिटांनंतरनं आपला छोले मसाला रेडी आहे। जेव्हा केव्हा एखाद्या सणाला आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा नसेल, आम्रखंड चपाती किंवा पुरी आम्रखंड भाजी असा काही बेत असेल, त्या दिवशी ही भाजी नक्की आवर्जून ट्राय करून बघा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत खा, प्या आणि मस्त रहा। धन्यवाद।